श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखे पनीर घरच्या घरी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये कट केलेला कांदा, लसूण आणि अद्रक टाकून घेऊयात. हे आपण एकदम मऊ होईपर्यंत चांगलं आपल्याला तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 2-3 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे सगळं आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 4-5 काजू आणि 4-5 काळी मिरी टाकलेली आहे. आता आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण शिजवून घेऊयात झाकण ठेवून. आता हे कांदा टोमॅटो चांगला शिजला गेलेला आहे. आता आपण हे एकदम थंड करून घेऊया, कारण हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चांगलं हे गार झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात. छान असं कांदा टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतलेली आहे. तर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तमालपत्र टाकून घेऊयात आणि थोडासा जिरा टाकूयात. आता आपण यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून घेऊयात. तर आपल्याला ही कांदा टोमॅटोची प्युरी चांगली तेलामध्ये तळून घ्यायची आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. मटर पनीर मसाला घेतलेला आहे, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे प्युरीमध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून परत आपल्याला हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे पहिलं पाणी न टाकता चांगलं ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे त्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल, पातळ करायचं असेल तर आपण ते पाणी टाकून पातळ करू शकतो. तर असं सतत हलवत आपण याला शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे प्युरीला. तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आपल्याला ग्रेव्ही कशी पाहिजे आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपल्याला हे परत शिजवून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं. आम्ही झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहे. 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अशी छान गाढी झालेली आहे. थोडंसं मला वाटतं अजून शिजू द्यायला पाहिजे, म्हणून मी परत थोडंसं झाकण ठेवून दिलेलं आहे आणि 2-3 मिनिटं परत शिजवायला ठेवलेलं आहे. आता आपण बघूयात. आता ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे. ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे पनीरचे असे पीसेस कट करून घेतलेले आहेत. या साईजमध्ये, अगदी मोठ्या पण नाही आणि लहान पण नाही, तर अशा मीडियम साईजमध्ये आपण हे कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे ग्रेव्हीमध्ये एक एक करून सोडूयात. आणि हे आपल्याला 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत, जास्त वेळ नाही. तर मी आता हे सगळे पनीरचे पीसेस टाकून घेतलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. थोडंसं आपण चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करूया आणि 2-3 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला.
तुम्ही बघू शकता आपलं पनीरची भाजी किती छान अशी दिसत आहे, अगदी हॉटेलसारखी. खूप इझी आहे. आता आपण यावरती कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि एक वाफ काढून घेऊयात आपण. तर आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आपण या पनीरला एक वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कलर कसा चेंज झालेला आहे. तर मस्त आपली अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे, अगदी हॉटेलसारखी. त्यावरती आपण थोडासा असा त्यावरती आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे, अगदी घरच्या घरी. तुम्ही ही चपाती, भाकरी कशासोबत पण खाऊ शकता. नान, तंदूर कशासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.